हॅलो एव्हरीवन, मी कविता माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी रेडी आहे. आम्ही जात आहे बाहेर, कारण आज आहे संडे. फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्याचा दिवस. तर असंच आम्ही एका छान ठिकाणी जात आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कारण तुम्हाला दिसणारच आहे पुढे आम्ही कुठे जात आहे. त्याच्या आधी आम्ही एका छोट्याशा गार्डनमध्ये आलो, कारण इथे येणार होती शिवचे काका काकू आणि दीदी. तर ते आल्यावर आम्ही पुढे जाणार आहे. तर आम्ही त्यांची वाट बघत आहे. तोपर्यंत शिवने फुल एन्जॉय करून घेतला, कारण या गार्डनमध्ये पण छान स्लायडिंग आणि झुला होता. तर शिव एन्जॉय करत होता आणि आम्ही दोघं वाट बघत होतो. तर त्याच्यासोबतच या गार्डनच्या बाजूला एक छोटंसं शिव मंदिर होतं, शिवदुर्गा मंदिर. तर तुम्ही बघू शकता इथे पण फार शांतता आणि छान वातावरण होतं. शिवचे बाबा निवांत बसले होते. त्याच्यानंतर शिवने आणि मी दर्शन घेतला शंकरजीचे. फायनली शिवचे काका काकू आले आणि आम्ही रोडने निघालो. तर तुम्हाला इथे दिसत असणार की छान असा पहाडासारखा व्ह्यू आहे. तर अमरावतीवरून 15-20 किलोमीटर हे ठिकाण आहे आणि जाण्यासाठी पण आम्हाला जवळपास 1 तास लागला. तर आम्ही फायनली पोहोचलो कृष्णाजी सागर पर्यटन केंद्र, चांदूर बाजार, अमरावती. तर इथे आल्यावर तुम्ही इथे बघू शकता की पार्किंगची व्यवस्था आहे आणि इथे भरपूर गर्दी होती, कारण संडे आहे. नंतर आम्ही तिकीट्स वगैरे काढले आणि आतमध्ये गेलो. तर मुलं धावतसुद्धा गेली समोर. एकदम छान असं एन्व्हायरमेंट होतं आणि शांतता, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला एकदम छान असे ठिकाण आहे. आणि एंट्रीला जागृत हनुमानजीचे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. बरेच फिरल्यानंतर मुलांना लागली होती भूक. तर सोबत आम्ही टिफिन्स नेले होते. छान निसर्गाच्या सानिध्यात आम्ही वनभोजन केलं आणि मुलांना तर बाहेर जेवायला फारच आवडते, तर त्यांनी खूप एन्जॉय केला. नंतर आम्ही गेलो मालखेड तलावाजवळ. तर तुम्ही इथे बघू शकता किती मोठा तलाव आहे आणि पाणी पण भरपूर होतं आणि त्यांनी छान तिथे रेती वगैरे टाकलेली आहे. तर बीचवर आल्यासारखंच फील होते आणि मुलांना खेळायला भरपूर ऑप्शन आहेत. तर मुलांनी खूप एन्जॉय केला. तर इथे तुम्हाला दिसतच असणार की तलावाला भरपूर पाणी आहे आणि आपण इथे बोटिंगसुद्धा करू शकतो. पण संडे असल्याच्यानं गर्दी होती, तर आमचा नंबरच लागत होता. तर तिकीट्स वगैरे काढले होते. म्हटलं आधी आपण ट्रेनमध्ये बसू आणि नंतर बोटिंग करू. तर मुलांची इच्छा होती ट्रेनमध्ये बसायची, तर आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि त्यांनी खूप एन्जॉय केला.
इथे आतमध्ये तलावाजवळच छोटंसं हॉटेलसुद्धा आहे, जेणेकरून आपण टिफिन्स वगैरे आणले नाही तर जेवणाची सोयसुद्धा होऊ शकते. तर चहा, कॉफी, नाश्ता, भेल आणि जेवण सर्व काही मिळते. तर आम्ही भेल घेतली, छान एन्जॉय केली. त्याच्यानंतर कॉफीसुद्धा घेतली आणि संध्याकाळची वेळ झाली होती तर चला म्हटलं आता बोटिंग करायची आहे. तर आम्ही तिकडे गेलो तर त्याच्यासाठी भरपूर गर्दी होती. फायनली आमचा नंबर लागला आणि शिव बोटमध्ये बसला. तर शिव फर्स्ट टाईम बोटमध्ये बसल्यावरही शिवला जराशी भीती वाटत नव्हती. तो खूप एन्जॉय करत होता आणि म्हणे पाण्याला हात लावू दे, उभा राहत होता. तर तुम्ही बघू शकता व्ह्यू खूपच छान होता आणि भारी वाटत होता आम्हाला बोटमध्ये बसल्यावर. तर फॅमिलीकरता खूपच छान ठिकाण आहे मालखेड तलाव, अमरावती. तर नक्की व्हिजिट करा आणि अशा प्रकारे आमचा संडे खूपच छान गेला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशा नवनवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर. एन्जॉय एव्हरी मोमेंट इन लाईफ.